तर मित्रांनो, यासाठी PFMS च्या या आपल्या गव्हर्नमेंटच्या अधिकृत वेबसाईटवर तुम्हाला यायचं आहे। यामध्ये बघा डीबीटी स्टेटस ऑफ बेनिफिशियरी अँड पेमेंट डिटेल्स, जे डीबीटी पेमेंट्स होणार आहेत त्याबाबतची माहिती या वेबसाईटवर सर्वात आधी आलेली असते। त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी तुमचा स्टेटस जो असणार आहे तो चेक करता येणार आहे। कॅटेगरी मध्ये येऊन या ठिकाणी तुम्हाला काय निवडायचे, तुम्हाला कोणती योजना निवडायची आहे, तर तुम्हाला ज्या योजनेचे पैशाचे वितरण आता होणार आहे ती योजना या ठिकाणी निवडावी लागणार आहे। आता मी या ठिकाणी पीएम किसान योजना निवडतो, कारण लक्षात घ्या नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजना म्हणजे एकमेकाशी संलग्न असलेल्या दोन्ही योजना आहेत। आता या ठिकाणी अनेक जण म्हणतील की ऍप्लिकेशन आयडी काय टाकायचा, ऍप्लिकेशन आयडी आमच्याकडे नाहीच आहे। तर ऍप्लिकेशन आयडी काढण्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा पीएम किसानच्या अधिकृत वेबसाईटवर यायचं आहे। या ठिकाणी बघा पीएम किसानच्या वेबसाईटवर मी येतो आणि पीएम किसानच्या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला खाली येऊन यामध्ये काय निवडायचं आहे, तर यामध्ये तुम्हाला तुमचा नो युअर स्टेटस वरती क्लिक करायचं आहे। आता यावर क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी नो युअर रजिस्ट्रेशन नंबर आणि इकडे आपल्याला काय पाहिजे तर ऍप्लिकेशन आयडी किंवा रजिस्ट्रेशन नंबर, म्हणजे तो एकच असतो। तर या ठिकाणी नो युअर रजिस्ट्रेशन नंबरवर क्लिक करतो आणि मी या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार नंबर किंवा मोबाईल नंबर टाकून तुमचा जो काही या ठिकाणी तुमचा जो हा असणार आहे काय आपला आधार नंबर तो या ठिकाणी तुम्हाला टाकावा लागणार आहे। आणि आधार नंबर टाकल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी काय होणार आहे तर तुमची या ठिकाणी तुम्हाला आधार नंबर टाकून तुम्हाला बेनिफिशियरी तुमचा स्टेटस जो असणार आहे तो तुम्हाला किंवा बेनिफिशियरी जो आयडी असणार आहे तो आयडी तुम्हाला या ठिकाणी पाहता येणार आहे। आता मी या ठिकाणी काय करतो, मी माझा जो काही या ठिकाणी आधार नंबर असणार आहे तो आधार नंबर टाकून मी ओटीपी घेतो। आता या ठिकाणी मी स्क्रीन थोड्या वेळ ब्लर करतो जेणेकरून काय होणार आहे की आधार नंबर सेफ राहतो। तुम्हाला देखील तुमचा जो काही बेनिफिशियरी आयडी असणार आहे तो बेनिफिशियरी आयडी आधी काढावा लागणार आहे, तरच तुम्हाला या ठिकाणी स्टेटस पाहता येत असतो, हे आधीच लक्षात घ्या। कारण अनेकांचं काय असतं की अनेक जण म्हणतात की आम्हाला इथे पुढून काय करायचं ते करता येतं। आता मी या ठिकाणी टाकून घेतो आणि मी तुम्हाला पूर्ण दाखवणार आहे बघा या ठिकाणी कसं आपण ओळखणार काय करणार ते। आता या ठिकाणी कॅप्चा कोड जो काही दिलाय तो कॅप्चा कोड मी टाकणार आहे। कॅप्चा कोड टाकल्यानंतर सर्वात महत्त्वाचं तुमच्या शेजारी मोबाईल असणं गरजेचं असणार आहे, आधार कार्डला लिंक असलेला। कारण या ठिकाणी बघा आधार ओटीपी येतो आणि तो आधार ओटीपी तुम्हाला या ठिकाणी टाकावा लागणार आहे। तर माझ्या मोबाईलवर बघा या ठिकाणी मी आधार ओटीपी ची वाट बघतोय। अगदी 1-2 मिनिटांमध्ये तुम्हाला या ठिकाणी आधारचा जो काही ओटीपी असणार आहे तो ओटीपी येणार आहे आणि तो ओटीपी तुम्हाला या ठिकाणी टाकावा लागणार आहे। तर मला ओटीपी आलेला आहे, मी यामध्ये जो ओटीपी आलेला आहे तो ओटीपी टाकून यामध्ये गेट डिटेल्स करतो आणि गेट डिटेल केल्यानंतर मला या ठिकाणी माझा रजिस्ट्रेशन नंबर मिळाला आहे MH12 जो असणार आहे आणि मी याला कॉपी करून मी या ठिकाणी ऍप्लिकेशन आयडी च्या इथे त्याला पेस्ट करणार आहे। आणि ऍप्लिकेशन आयडी पेस्ट केल्यानंतर वर जो वर्ड व्हेरिफिकेशन आहे यामध्ये तुम्हाला तुमचं वर्ड व्हेरिफिकेशन जे काही नंबर असणार आहे ते नंबर टाकायचे आहेत। तर या ठिकाणी नंबर देखील क्लिअर दिसत नाही आहेत, परंतु या ठिकाणी मी टाकतो तर आहे, बघूया आता काय होतंय। कॅप्चा बऱ्याचदा कॅप्चा एकदम जबरदस्त येतात ना, अवघड। आता या ठिकाणी प्रोसेसिंग होते आणि या ठिकाणी बघा खाली नाव आलेलं आहे, सर्व बाबींची माहिती देखील आलेली आहे। फंड स्टेटस मध्ये बघा काय आलेलं आहे, अप्रूव्ड बाय एजन्सी 14 जून 2025 ला सर्व अप्रूव्ड झालेला आहे। स्टेटस या ठिकाणी बघा व्हॅलिडेट दाखवत आहे आणि ही 20वी हप्ता जो असणार आहे तो हप्ता मिळालेला आहे, 2000 रुपये जमा झालेले आहेत। आणि याचाच अर्थ एक लक्षात घ्या तुम्ही की या व्यक्तीला किंवा या शेतकऱ्याला योजनेअंतर्गत नमो शेतकरी योजनेचा पुढचा हप्ता देखील जमा केला जाणार आहे। म्हणजे यामध्ये एक सिंपल गोष्ट सांगायची काय, या राज्याचा कृषी मंत्री म्हणून आपल्या सर्वांना माहिती आहे की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना 7वा हप्ता हा कालच त्याचा GR निघालेला आहे। साधारणतः या राज्यामधल्या 92,36,000 शेतकऱ्यांना याचा उद्या त्यांना तो साधारणतः मंगळवारी किंवा बुधवारी, मंगळवारी शक्यतो तो कार्यक्रम या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, अजितदादा पवार साहेब असतील यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम आपण ऑनलाईन त्यांच्या अकाउंटमध्ये ते पैसे जमा हे निश्चित प्रकारे करतोय। साधारणतः 1,932 कोटी आणि 32,72,00,000 रुपयेचा निधी वितरण मंगळवारी किंवा बुधवारी होणार। त्याचा निश्चित प्रकारे माझ्या शेतकऱ्यांना हा एक
थोड्या का प्रमाणामध्ये लाभ हा निश्चित प्रकारे होणार आहे. मामा, काल ज्या पद्धतीने मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने GR काढला त्यानंतर ओबीसी समाजात मोठी नाराजी पाहायला मिळते. अनेक ठिकाणी GR जाळण्यात आले, GR फाडण्यात आलेले आहेत, आंदोलनं ठिकठिकाणी सुरू होताना दिसतात. अशा सरकारचं तुम्हाला एकच सांगतो, हे सरकार सर्वांना बरोबर घेऊन चालणार आहे. त्यामुळे ह्यामध्ये कुणालाही कुणावरती या बाबतीमध्ये जो कालचा विषय तो कुणावरती अन्याय होणार नाही, ही अशी मी आपल्या माध्यमातून सगळ्यांना. छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. काल कॅबिनेटला देखील त्यांनी बहिष्कार घातला. तुमचे मंत्री आहेत, प्री कॅबिनेटला तर स्वतः मी त्या मिटिंगला हजर होतो. त्या प्री कॅबिनेटच्या मिटिंगला भुजबळ साहेब स्वतः हजर होते. असं मला वाटत नाही त्यांनी बहिष्कार वगैरे टाकला असावा. निश्चित प्रकारे इतर त्यांना कुठलं एखादं काम वगैरे अचानक कुठलं तर निघालं असावं, कारण त्याच्या अगोदरच 15 मिनिटं ते आमच्या बरोबर सगळ्यांबरोबर जाहीर बोलून दाखवले. त्यांनी नाराजी जाण्याची तयारी आहे त्यांनी नाराजी जाहीरपणे व्यक्त. या बाबतीमध्ये आपण भुजबळ साहेबांना विचारलं तर बरं. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही उपसमितीचे सदस्य आहे, तुमची भूमिका काय असणार आहे? जी ओबीसीची मंत्री उपसमिती GR आलाय, तुमचं नाव आहे त्याच्यामध्ये, तुम्ही ओबीसीचे मंत्री म्हणून नेमकी काय भूमिका घेणार? अजून त्याची काय कार्यप्रणाली कुठं अजून निश्चित झालेली आहे. तेव्हा निश्चित प्रकारे आता त्यावेळेस बैठका ज्यावेळेस होतील त्यावेळेस तो योग्य तो निर्णय सगळ्याच होईल. आणि सर्व आपल्याला नुसतं ओबीसी किंवा नुसतं मराठा समाज आपल्याला सर्वांना बरोबर घेऊन हे राज्य न्यायचं. त्यामुळं सर्वांनाच बरोबर घेऊन आणि सर्वांचाच विकास आणि सर्वांनाच न्याय देण्याची भूमिका ही राज्य सरकारची राहणार आहे. मराठा नेत्यांमध्ये देखील नाराजी आहे. जो GR काढलाय त्यावरनं मतमतांतर हे मला आपल्याबरोबर समजतंय. स्वतः जरंगे साहेबांनी याचं स्वागत केलं, तेव्हा अधिक बाबतीमध्ये मला इतर काही माहिती नाही, परंतु जरंगे साहेबांनी या निर्णयाचं स्वागत केलं. मला वाटतं ओबीसी समाजाचं नुकसान होणार नाहीये या GR मुळे. निश्चित प्रकारे ओबीसी समाजाचं नुकसान होणार नाही आणि मराठा समाजा सुद्धा दोन्ही समाजाला योग्य तो न्याय मिळेल. समितीची स्थापन केली त्याच्यामध्ये भाजपचं वर्चस्व जास्त वाटतं. चार वर्चस्व वगैरे कुठल्या पक्षाचं नसतं. सर्वांचं लक्ष असतं. कुठलाही पक्ष शेवटी आम्हाला हे सरकार आहे, त्या सरकारमध्ये सर्वांना बरोबर घेऊन जायचं. नाराजी दूर होईल का?